हॅलो स्टुडंट्स, आज आपण पुढचा भाग बघणार आहे. कालच्या भागामध्ये आपण बायनरी फ्युजन बघितलं, द्विविभाजन बघितलं. आजच्या भागामध्ये आपण मल्टिपल फ्युजन बघणार आहोत. बघा, यामध्ये आता आपण आज मल्टिपल फ्युजन आणि बडिंग पाहणार आहोत. मग बघा आता, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म्ड बाय द अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणामध्ये होतं तर अमिबामध्ये, आणि दुसरे काही सिमिलर प्रोटिस्ट असतील, प्रोटिस्ट हा ग्रुप असतो, प्रोटिस्टमध्ये होतात. अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ द सुडोपोडिया अँड देअर फोर मुवमेंट व्हेनेवर देअर इज अ लॅक ऑफ द फूड there is the lack of the food or any other type of adverse condition. बघा, काय होत आहे की ज्या वेळेला अमिबा काय करत आहे, स्टॉप करत आहे फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया, आणि ज्या वेळेला तो फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया स्टॉप करत आहे, जी मुवमेंटसाठी असते, ठीक आहे, सुडोपोडियाचं फंक्शन, देअर बाय मुवमेंट्स व्हेनेवर देअर इज अ लॅक ऑफ द फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ द ॲडवर्स कंडिशन, इट बिकम राउंडेड अँड फॉर्म प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. ज्या वेळेला अमिबा सुडोपोडियाचं फॉर्मेशन थांबवणार आहे, ज्या वेळेला तिथे काय देअर बाय मुवमेंट व्हेनेवर देअर इज अ लॅक ऑफ द फूड लॅक असणार आहे, म्हणजे फूडची कमतरता असणार आहे, ऑर एनी अदर टाईप ऑफ द ॲडवर्स कंडिशन असणार आहे, त्यावेळेला काय होणार आहे की तो इट बिकम राउंडेड, तो राउंडेड होणार आहे, राउंड शेपचा, अँड फॉर्म द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन सच इसिस्ट अमिबा और एनी ऑदर प्रोटिस्ट इज कॉल्ड सिस्ट. बघा, अशा कंडिशनला त्याच्या भोवती जे कवरिंग प्रोटेक्टिव्ह तयार करणार आहे त्याला सिस्ट असं म्हणायचं आहे. बरोबर आहे, पुट्टी असं म्हणतात. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लिअर डिव्हिजन इन द सिस्ट. बरेचसे न्यूक्लियाय म्हणजे एकापेक्षा जास्त असे न्यूक्लियाय तिथे तयार होतात. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दज मेनी अम्युब्युलाय आर फॉर्म्ड. बघा, काय होतात त्यावेळेला, इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन, त्यावेळेला सायटोप्लाझमची पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि एकापेक्षा जास्त अमिबा तयार होतात. सिस्ट ब्रेक ओपन ऑर अरायवल ऑन द फेवरेबल कंडिशन अँड मेनी अम्युब्युलाय आर रिलीज्ड, आणि त्याच्यामधून एकापेक्षा जास्त अमिबा बाहेर पडत असतात. बघा, लक्षात ठेवताना कसं ठेवायचं आहे आपल्याला, तर इथे खाली डायग्राम दिलेली आहे. डायग्राम जी प्रोसेस आहे, डायग्रामची जी प्रोसेस दाखवलेली आहे मल्टिपल फ्युजनची, बहुविभाजनची, सर्वात सुरुवातीला एक पॅरेंट अमिबा दाखवलेला आहे. बरोबर आहे, बघा, आणि त्याचबरोबर तिथे काय दाखवलेलं आहे आपल्याला, न्यूक्लियस दाखवलेला आहे. बरोबर आहे. मग सर्वात पहिल्यांदा काय होणार आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन, सर्वात पहिल्यांदा न्यूक्लिअर डिव्हिजन सिस्ट तयार होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रोटेक्टिव्ह जे कवरिंग आहे हे तयार होणार आहे. त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक डिव्हिजन व्हायला सुरुवात होणार आहे. एकापेक्षा जास्त अमिबा तयार झालेले आहेत, आणि ज्या वेळेला सिस्ट ब्रेक अँड ऑन अरायवल ऑन द फेवरेबल कंडिशन अँड मेरी, आणि ते जे अमिबा आहेत ते बाहेर पडणार आहेत. थोडक्यात लक्षात ठेवताना कसं ठेवायचं आहे आपल्याला, बघा, अमिबा आहे. आता अमिबाचा शेप ठरलेला असा नसतो, तो कोणत्याही शेपचा असू शकतो. मध्ये न्यूक्लियस आहे, ठीक आहे. आता काय होणार आहे की ज्या वेळेला तो त्याची सुडोपोडियाची मुवमेंट थांबवणार आहे, ठीक आहे, फेवरेबल कंडिशन नसतील ज्या वेळेला, तेव्हा तो काय करणार आहे, गोलाकार असा त्याचा शेप करून घेणार आहे. बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असणार आहे, आणि त्याचबरोबर एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करणार आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे, सिस्ट असं म्हणणार आहे, पुटी असं म्हणतात त्याला, सिस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन होणार आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर सायटोप्लाझमिक पेशीद्रव्याचं विभाजन होणार आहे, आणि छोटे 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 अमिबा इथे पेशी विभाजनाने तयार होणार आहेत. ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन असेल, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतीये, ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळेला ते काय करणार आहेत, बाहेर पडायला सुरुवात करणार आहेत. ही कोणतं विभाजन आहे, हे जे पूर्ण विभाजन आहे, हे कुठलं विभाजन आहे, बहुविभाजन आहे. बरोबर आहे, मल्टिपल फ्युजन आहे. आपण सगळ्यात सुरुवातीला बायनरी फ्युजन बघितलं. हे जे आहे हे मल्टिपल
फिजन आहे. बघा लक्षात येते का? इथे एक न्यूक्लियस आहे आणि अमिबा आपण दाखवलेला आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. ज्या वेळेला सुडोपोडियाची मुवमेंट थांबणार आहे त्यावेळेला काय होणार आहे की तो तिथे प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करणार आहे ज्याला आपण सिस्ट म्हणत आहे. ठीक आहे. आता काय करणार आहे की डिव्हिजन सुरू झालेली आहे त्यावेळेला न्यूक्लियर डिव्हिजन होऊन सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होऊन तिथे छोटे छोटे अमिबा तिथे तयार होणार आहेत आणि शेवटी ते ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन्स असतील त्यावेळेला हे नवीन तयार झालेले अमिबा बाहेर पडणार आहेत. ही झाली मल्टिपल फ्युजन. आता जे बडिंग आहे ते आपण बघायचं आहे. बघा, ब्रिंग द active dry yeast powder from the market. Take 50 ml lukewarm water in the conical flask. Add 5 gram of the active dry yeast powder and 10 gram table sugar to that water and mix well the mixture. Keep the flask in the warm place and after an hour take a drop of that mixture on the clean glass slide. बघा काय सांगितलेलं आहे मग की बाजारामध्ये ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट मिळतं ते आणायचं आहे. 50 ml ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये, ते त्याच्यात टाकायचं आहे. 10 ग्राम शुगर टाकायची आहे आणि ते मिक्स करायचं आहे आणि एखाद्या वॉर्म उबदार अशा प्लेसला ते ठेवायचं आहे. आणि काय करायचं आहे एका तासानंतर त्याचा एक ड्रॉप घ्यायचा आहे स्लाईडवर, फ्लवर स्लिप टाकायची आहे आणि ते कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे आपल्या लॅबमध्ये जो मायक्रोस्कोप असतो तो त्याच्या अंडर आपल्याला ते पाहायचं आहे. मग बघा यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्हाला त्यात दिसणार काय आहे. तर बघा, यू विल सी द ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग. तुम्हाला हे दिसून येईल की ईस्ट सेल जे असतात किण्व जे असतात ते तिथे बडिंग करताना तुम्हाला दिसून येणार आहेत. ठीक आहे. बघा, दॅट इज बडिंग म्हणजे आता नेमकं काय तर अ स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ द मेनी पॅरेंट सेल्स. म्हणजे एक स्मॉल बर्ड्स असतात जशी तुम्ही डायरेक्ट मी इथं तुम्हाला शेवटची स्टेप दाखवते ही वाली, ही तुम्हाला तिथे दिसणार आहे की जे स्मॉल बर्ड्स असणार आहेत हे काय होणार आहेत ते तुम्हाला एका मेनी पॅरेंट सेलपासून बाहेर येताना दिसणार आहे. अ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर बाय बडिंग इन अ ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. बघा, युनिसेल्युलर फंगसमध्ये दिसून येणार आहे. त्याचबरोबर ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. बघा आता काय होणार आहे, आता आपल्याला प्रोसेस बघायची आहे. ही जी डायग्राम दिसते ह्याची प्रोसेस काय आहे तर ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय म्हणजे 2 डॉटर न्यूक्लियाय काय करत आहे ईस्ट सेल प्रोड्यूस करत आहे. कशाने? मायटॉटिक डिव्हिजनने. त्यानंतर सो ॲज टू प्रोड्यूस बाय बडिंग. धिस इज सेल इज कॉल्ड पॅरेंट सेल. ही जी वर येत फुगवटा दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, इथे आपल्याला एक फुगवटा तयार झालेला दिसत आहे. बघा, धिस इस्ट सेल इज कॉल्ड अ पॅरेंट सेल. ही जी असणार आहे सगळ्यात अगोदर जे असणार आहे आपल्याला दिसणार आहे तिला आपण पॅरेंट सेल म्हणतोय. अ स्मॉल बल्ज ॲपियर ऑन द सरफेस ऑफ द पॅरेंट सेल. एक स्मॉल बल्ज म्हणजे फुगवटा असं तुम्हाला दिसत आहे पॅरेंट सेलवरती, त्याला आपण बल्ज असं म्हणणार आहे त्या फुगवट्याला. दिस बल्ज इज ॲक्च्युली अ बर्ड. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, हेच ॲक्च्युली एक बर्ड आहे. आणि वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियाय इंटर द बर्ड. आता आपण सुरुवातीला 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झालेले होते, ह्यातला एक डॉटर न्यूक्लियाय ह्या बल्जमध्ये जाणार आहे, न्यू बर्डमध्ये जाणार आहे. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट लाईव्ह इंडिपेंडंटली. व्यवस्थित ग्रोथ झाल्यानंतर पॅरेंट सेलपासून तो वेगळा होणार आहे आणि इंडिपेंडंटली सर्वाईव्ह करायला सुरुवात करणार आहे. बघा हेच आपण आता इथे बघूया. बघा आता ईस्ट सेल आहे असं आपण, ठीक आहे, ईस्ट सेल आहे, हा जो आहे हा न्यूक्लियस आहे. ओके, हा ईस्ट सेल आहे, न्यूक्लियस आहे. आता काय आपण दाखवायचं आहे, बल्ज तयार होत आहे हे आपण दाखवत आहे. सेल डिव्हिजनने मायटॉटिक डिव्हिजनने न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात झालेली आहे. दोन न्यूक्लियस जे तयार झालेले आहेत ते सेपरेट झालेले आहेत. ही थोडी लहान असणार आहे, इथे थोडी मोठी दाखवली आहे. फायनली
हे आपल्याला डॉटर सेल्स मिळणार आहेत. याला आपण पॅरेंट सेल म्हणणार आहेत, ज्याच्यापासून या डॉटर सेल तयार होत आहेत आणि शेवटी ज्या मिळणार आहेत नवजात, त्या न्यूबॉर्न, त्याला आपण डॉटर सेल असं म्हणणार आहे. प्रोसेस काय होत आहे, तर सर्वात पहिल्यांदा बघा, आपल्याला इथे सुद्धा सांगितलेलं आहे, प्रोसेस लक्षात ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. प्रोसेसमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ईस्ट आहे ते सर्वात पहिल्यांदा काय करत आहे, इथे जे आपण दाखवलेलं आहे न्यूक्लियस, केंद्रक जे आहे याचं डिव्हिजन करून घेणार आहे आणि 2 न्यूक्लियाय तयार करून घेणार आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय दिसत आहे, एक बल्ज तयार झाले, एक फुगवटा आपल्याला दिसत आहे. या फुगवट्यालाच आपण बल्ज असं म्हणणार आहे. या बल्जमध्ये आता काय होणार आहे, आपण जे 2 केंद्रक तयार झालेले आहेत त्या डिव्हिजननं, त्यातला एक केंद्रक आहे तो बल्जमध्ये जाणार आहे, एक आहे तो खालीच राहणार आहे पॅरेंटल सेलमध्ये. नंतर काय होणार आहे, जोपर्यंत व्यवस्थित ग्रोथ होत नाही या नवीन तयार होणाऱ्या सेलची, तोपर्यंत ही अशीच अटॅच राहणार आहे पॅरेंट सेलला. ज्या वेळेला पूर्ण ग्रोथ होईल त्यावेळेला ती काय होणार आहे, याच्यापासून सेपरेट होणार आहे आणि इंडिपेंडेंटली सर्वाइव्ह करायला सुरू करणार आहे. ठीक आहे. बघा, एवढंच यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण हे जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं असेल, कुठलं की जे आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन बघतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं, त्याच्यामधलं बायनरी फिजन, सगळ्यात पहिल्यांदा हे आढळतं कशात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या आकृत्या ज्या आहेत, आकृत्या बघणं, आकृत्या जर लक्षात राहिल्या तर तुम्ही सहज एक्सप्लेनेशन देऊ शकता. ह्या आकृत्या लक्षात राहिल्या पाहिजे. ही मल्टिपल फिजनची आकृती आहे आणि ही बडिंगची आकृती आहे. ही जर लक्षात राहिली की कशी कशी प्रोसेस होत आहे, तुम्ही लिहू शकता यावरून एक्सप्लेनेशन म्हणून कोणत्या कशामध्ये ते आढळत आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आकृत्या, डायग्रॅम ऑफ प्रोसेस हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरून तुम्ही सहज एक्सप्लेनेशन करू शकता. यामध्ये जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. कॉल केला तरी चालेल, मेसेज केला तरी चालेल, कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल. उद्याच्या व्हिडिओपासून आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुरू करणार आहे. शंका असतील तर त्याच्या आधी विचारा, सांगण्यात येतील. थँक्यू.